नमस्कार मित्रांनो, व्यायाम मराठी हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या मोबाईलमधून ऑनलाईन रेशन कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करू शकतात. तर हे का सांगत आहे, का म्हणून डाउनलोड करण्यासाठी सांगत आहे, तर या ठिकाणी पहा, 1 एप्रिल 2026 पासून तुम्हाला जुनं रेशन कार्ड कुठेही सोबत न्यायची गरज नाही आहे. तुमच्या रेशन दुकानावर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी हे जुनं रेशन कार्ड सोबत न्यायची गरज नाही आहे. कारण की या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते तुमच्या मोबाईलमधलं जे ऑनलाईन रेशन कार्ड आहे, नवीन रेशन कार्ड आहे, ते रेशन कार्ड तुम्ही कुठेही वापरू शकतात. सरकारी कामासाठी वापरू शकतात. रेशन कार्डच्या दुकानातसुद्धा या ठिकाणी हे तुम्ही वापरू शकतात. त्यामुळं आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे की आपलं रेशन कार्ड मोबाईलमधून कशाप्रकारे डाउनलोड करता येणार आहे अगदी 5 मिनिटामध्ये. या ठिकाणी पहा, संपूर्ण माहिती सांगतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्याकडे कुठलं रेशन कार्ड आहे, पिवळं, केशरी का पांढरं, यापैकी नक्कीच कमेंट करून सांगा. काय करायचं आहे, रेशन कार्ड आपल्याला डाउनलोड करण्यासाठी पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमध्ये यायचं आहे आणि मोबाईलमध्ये आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते आपल्याला आपल्या प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे. आता प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी पहा, मेरा रेशन या ठिकाणी पाहू शकतात. अशा प्रकारे टाईप करायचं आहे, मेरा रॅशन अशा प्रकारे टाईप करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, मी टाईप केलेलं आहे आणि या ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारे जे आहे ते या ठिकाणी नाव आलेलं आहे आणि या साईडला तुम्ही लोगो पाहू शकतात. ते अशा अशा प्रकारे जे आहे ते हे आहे रेशन कार्डचं ॲप नवीन आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्लिअरली अशा प्रकारे लोगो असेल तर तुम्ही क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला ह्याच्यावर तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. हे तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपलं जे आहे ते मेरा रेशन हे ॲप आमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालेलं आहे. ते आपण जे आहे ते या ठिकाणी ओपन करून घेऊयात. अशा प्रकारे ओपन झालं तर त्यांना जे आहे ते परमिशन द्यायचं आहे. अलाउवरती क्लिक करायचं आहे. यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस रेशन कार्डचा येणार आहे. तर या ठिकाणी पहा, आपल्याला जे आहे ते या ठिकाणी भाषा निवडायला सांगत आहेत. तर या ठिकाणी इंग्लिश आहे, हिंदी आहे, मराठी आहे. तुम्हाला यापैकी कुठलीही समजा तुमची आवडीची भाषा असेल तुम्ही ती निवडून घ्या. तर या ठिकाणी जे आहे ते मी या ठिकाणी इंग्लिशमध्येच राहू देतो, सिलेक्ट करतो. तर या ठिकाणी इंग्लिश निवडल्यानंतर तुम्हाला जे सबमिट खालचे बटन दिसत आहे, त्या सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपल्यासमोर जे आहे ते दुसरं पेज ओपन आलेलं आहे. तर या ठिकाणी पाहतो आपल्याला काय करायचं आहे, जे आहे ते पुढं जे आहे ते स्वीप करायचं आहे या साईडला. तर आपण जे आहे ते स्वीप करूयात. अशा प्रकारे जे मॅनेज डिटेल्स हे संपूर्ण आपल्याला वाचून घ्यायचं आहे. वाचल्यानंतर जे आहे ते आपल्याला खालच्या साईडला एक नाव दिसत आहे, गेट स्टार्ट. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण यावरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर पहा, महत्त्वाचा पार्ट येतो या ठिकाणी. या ठिकाणी बरेचसे लोकं इथं आल्यानंतर चुकी करतात. कुठली चुकी करतात या ठिकाणी पहा. तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी 2 ऑप्शन भेटतात आणि या ठिकाणी 2 ऑप्शनपैकी तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे. तर या ठिकाणी पहा, एक आहे बेनिफिशरीज आणि एक आहे डिपार्टमेंट. तर यापैकी तुम्हाला कुठलं क्लिक करायचं हे अद्याप माहीत नसते. तर या ठिकाणी पहा, डिपार्टमेंट यावरती क्लिक करायचं नाही आहे. आपल्याला जे आहे ते बेनिफिशरीज युजर्स यावरती टिक करायचं आहे. म्हणजे पहिल्या नंबरला टिक करायचं आहे. आता पहिल्या नंबरला टिक केलं तर आधार नंबर या ठिकाणी तुमच्या रेशन कार्डमधील कोणत्याही व्यक्तीचा एक जणाचा टाकायचा आहे. काही अडचण नाही आहे. या ठिकाणी तुमच्या घरातील रेशन कार्डमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांच्यापैकी कोणत्याही एका व्यक्तीचा आधार नंबर या ठिकाणी टाकू शकतात. काही अडचण नाही. फक्त त्यांच्या आधार कार्डला त्यांचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पहा, मी जे आहे ते आधार नंबर टाकलेला आहे. आता आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी जो कॅप्चा दिसत आहे तो बरोबर कॅप्चा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी पहा, मी कॅप्चा टाकलेला आहे, आधार नंबर टाकलेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, लॉग इन विथ OTP यावरती क्लिक करायचं आहे. तर आपण हे जे आहे ते लॉग इनवरती क्लिक करूयात. तर या ठिकाणी इंटर कॅप्चा नॉट मॅच असं आलेलं आहे. तर कॅप्चा जो आहे तो आपला बरोबर आला नाही वाटतं या ठिकाणी. तर आपण जे आहे ते डबल कॅप्चा टाकलेला आहे. तर या ठिकाणी डबल आपण लॉग इन विथ यावर टाकू. या ठिकाणी पहा, OTP सेंड सक्सेसफुल या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे. तर आपल्या मोबाईलवरती OTP येणार आहे. तर या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं. या ठिकाणी ओकेवरती क्लिक केलं. आपल्याला जोही OTP आला असेल तो OTP जे आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण टाकूयात OTP. तर या ठिकाणी पहा, मी जे आहे ते OTP या ठिकाणी टाकलेला आहे. तर OTP टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, व्हेरिफाय यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण व्हेरिफायवरती क्लिक करूयात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता OTP व्हेरिफाय सक्सेसफुल झालेले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता OTP व्हेरिफाय सक्सेसफुल. आता आपण पुन्हा एकदा ओकेवरती क्लिक करूयात. या ठिकाणी ओकेवरती क्लिक केलं. तर या ठिकाणी काय म्हणतंय, तुम्ही स्किप करू शकतात किंवा क्रेडिट नाव या ठिकाणी मी क्रेडिट एम-पिन तुम्ही एम-पिन तयार करू शकता. एम-पिन क्रेडिट केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते कधी पण तुम्ही एम-पिन टाकून जे आहे ते लॉग इन करू शकतात. तर आपण जे आहे ते क्रेडिट नावावरती क्लिक करूयात आणि या ठिकाणी जे आहे ते पिन तयार करूयात. एक कुठला तरी या ठिकाणी पिन पाहू शकतात. पिन एक तयार करायचा आहे. तुमच्या मनाने तुमचा कुठलाही एक पिन तयार करा. कन्फर्म पिन तयार करायचा डबल पुन्हा एकदा आणि आता या ठिकाणी पहा,
काय दिलेलं आहे, क्रेडिट एम-पिन यावरती टिक करायचं आहे. तर आपण क्रेडिट एम-पिनवरती क्लिक करूयात. तर या ठिकाणी पहा, युअर एम-पिन कोड हॅज बीन सेव्ड. यू कॅन चेंज युअर एम-पिन कोड इन मेनू चेंज एम-पिन. तुम्ही हे पिन जे आहे तो तुम्ही चेंज पण करू शकतात. आता या ठिकाणी तुमचा पिन जे आहे तो सेव्ह झालेला आहे. तर आपण यावरती ओकेवरती क्लिक करूयात. ओकेवरती क्लिक केलं तर या ठिकाणी पहा आपल्याला आणखी एकदा परमिशन मागतात. परमिशन द्यायची आहे. तर परमिशन दिलं तर या ठिकाणी पहा तुम्हाला जे काही ऑप्शन या ठिकाणी जे आहेत दिले जातात. तर आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट जे आहे ते स्किपवरती क्लिक करायचं आहे. तर स्किपवरती क्लिक केलं तर या ठिकाणी पहा तुमच्यासमोर जे आहे ते हे रेशन कार्ड तुमचं आलेलं आहे. या ठिकाणी पहा तुम्हाला काही अडचणीमुळं, काही सिक्युरिटी कारणामुळे या ठिकाणी ब्लर केलेलं आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुमचं रेशन कार्ड जे आहे ते दिसून येणार आहे. तर या ठिकाणी काय करायचं तुम्हाला, ह्यावरती ह्या रेशन कार्डवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, एकदा टच करायचं आहे. या ठिकाणी पहा डायरेक्ट पलटी होणार रेशन कार्ड आणि पाठीमागच्या साईडला तुम्हाला जे आहे ते हे नाव दिसत आहे. या ठिकाणी तुमच्या घरातील किती व्यक्ती या ठिकाणी या रेशन कार्डमध्ये नाव आहेत हे असं या ठिकाणी दाखवलं जाईल. आता तुम्हाला हे रेशन कार्ड समजा डाउनलोड करायचं आहे तर कशाप्रकारे करायचं आहे? तर या ठिकाणी पहा तुम्हाला हे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन भेटते. या ठिकाणी पहा कोपऱ्यामध्ये बाणाचा ऑप्शन दिलेला आहे. यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा तुमच्यासमोर जे आहे ते अशा प्रकारे रेशन कार्ड आपल्यासमोर हे येणार आहे. तर या ठिकाणी आपलं रेशन कार्ड आपल्याला भेटलेलं आहे. तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुम्ही तुमचं घरातील तुमच्या मोबाईलमधून तुम्ही डाउनलोड करू शकतात. तर या ठिकाणी पहा हा व्हिडिओ इतर मित्रांना पण शेअर करा, कारण की त्यांना पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांचे रेशन कार्ड जे आहे ते डाउनलोड करता येईल आणि त्यांना जे आहे ते त्यांचं जुनं रेशन कार्ड सोबत वापरायची गरज नाही. हे रेशन कार्डमध्ये तुम्हाला जे आहे ते भरपूर कामं करता येतात, सरकारी कामं करता येतात. त्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी रेशन कार्ड दुकानात हेच रेशन कार्ड जे आहे ते मान्य केलेलं आहे. आणि त्यानंतर पहा तुम्हाला जर ह्या रेशन कार्डमध्ये तुमच्या घरातील व्यक्तीचे नावं जर वाढवायचे असतील किंवा रेशन कार्डमध्ये नाव कमी करायचं असेल, त्याबद्दल मला कमेंट करा. त्याच्याबद्दल पण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो पण व्हिडिओ तुम्हाला जे आहे त्याची लिंक पाठवून देईल कमेंटमध्ये. नक्कीच कमेंट करा. मित्रांनो, ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली? आपलं रेशन कार्ड मोबाईलवरून कशाप्रकारे डाउनलोड करायचे हे तुम्हाला माहिती थोडी पण समजली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्याकडून तुम्हाला सर्वात अगोदर भेटत असते. नक्कीच या ठिकाणी पहा, चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्या ज्या कमेंट असतील ते कमेंट नक्की या ठिकाणी टाका. तुमच्या कमेंटमध्ये संपूर्ण कमेंटचं उत्तर जे आहे ते तुम्हाला देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.